नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण जागतिक निर्देशांक ही सिरीज पाहत आहे. याच्यामध्ये आपण तीन भागामध्ये आतापर्यंतच्या तीन भागांमध्ये मागील 2025 आणि अ, या वर्षीच्या 26 चे निर्देशांक पाहिलेले आहेत. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण महत्वाचे निर्देशांक जे आहेत भाग 4 मध्ये महत्वाचे निर्देशांक पाहणार आहे. याच्यामध्ये पहिला जो निर्देशांक आहे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2025. हा जो निर्देशांक आहे हा निर्देशांक प्रसिद्ध रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स ही जी संस्था आहे ही संस्था करते आणि या संस्थेचे जे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स फ्रान्स या ठिकाणी पॅरिस शहरामध्ये याचं मुख्यालय आहे. प्रकाशित करते रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स. जर आपण या जागतिक निर्देशांकाची माहिती जर पाहिली तर या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकाची या 2025 ची जी थीम आहे ही थीम आहे रिपोर्टिंग इन द ब्रेव्ह न्यू वर्ल्ड. काय आहे थीम? रिपोर्टिंग इन द ब्रेव्ह न्यू वर्ल्ड ही थीम आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर AI चा पत्रकारितेवर होणार परिणाम या वर्षीची काय देण्यात आलेले आहे? थीम देण्यात आलेली आहे. या वर्षी काय देण्यात आलेले आहे? थीम देण्यात आलेले आहे. जर आपण पाहिलं तर भारताचा जो क्रमांक आहे हा मागील 2 वर्षाच्या तुलनेमध्ये सुधारलेला आहे. मागील 2 वर्षाच्या तुलनेमध्ये तो सुधारलेला आहे. भारत जरी पाहिलं तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर व्हेरी सिरियस अत्यंत गंभीर या श्रेणीतच सध्या तो मोडतोय. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2023 मध्ये भारताचा 161वा क्रमांक होता, 2024 मध्ये 159वा क्रमांक होता आणि 2025 मध्ये भारताचा जो आहे हा 151वा क्रमांक आहे. 2025 मध्ये जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो क्रमांक किती आहे? 151वा आहे आणि अजून सुद्धा भारत अत्यंत गंभीर कॅटेगरीमध्ये म्हणजे श्रेणीमध्ये मोडतो. लक्षात ठेवा याच्यामध्ये महत्वाचं काय आहे? जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक याचं प्रकाशन किंवा संस्था रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स ही आहे. या वर्षी थीम आहे AI चा पत्रकारितेवर होणारा परिणाम आणि 2025 चा भारताचा जो क्रमांक किती आहे? 151 आहे. हे त्याच्यामध्ये काय आहे? महत्वाचं आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारताच्या शेजारील जे देश आहेत त्या देशांमध्ये नेपाळचा 90वा क्रमांक आहे. नेपाळने सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. मालदीवचा 104वा क्रमांक आहे. श्रीलंकेचा 139वा आहे. बांगलादेशचा 149 आहे. तर भारताचा यांच्या मागे 151वा क्रमांक आहे. तर पाकिस्तान 158व्या क्रमांकावर आहे आणि अफगाणिस्तान 175व्या क्रमांकावर आहे. वरचे जे नेपाळ, मालदीव, श्रीलंका, बांगलादेश हे जे देश आहेत ते आपल्यापेक्षा त्यांची सर्वोत्तम किंवा त्यांची कामगिरी कशी आहे रे? चांगली आहे. त्यांची कामगिरी कशी आहे? चांगली आहे. पुढचा निर्देशांक बघा. हा हमखास राज्य सेवा किंवा कंबाईनला याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. जागतिक आनंद अहवाल. जागतिक आनंद अहवाल याचं प्रकाशन जे आहे हे 20 मार्च 2025 मध्ये करण्यात आलं होतं आणि संस्था आहे ऑक्सफर्ड वेलबिंग रिसर्च सेंटर आणि UNSDSN आणि गॅलप या संस्थेने हा प्रकाशित केलेला आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 147 देशांमध्ये भारताचा जागतिक आनंद अहवालामध्ये 118वा क्रमांक आहे. कितवा आहे? 118वा. लक्षात ठेवा कितवा क्रमांक आहे रे? जागतिक आनंद अहवालामध्ये भारताचा 118वा क्रमांक आहे. पहिल्या जो देश आहे हा फिनलंड आहे. हा सलग 8 वर्षी सलग 8व्या वर्षी जगात प्रथम क्रमांकावर आहे फिनलंड. फिनलंड जो आहे हा फिनलंड पहिल्या क्रमांकावर. लक्षात ठेवा. दुसऱ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क. सामाजिक सुरक्षतेत डेन्मार्क काय आहे? आघाडीवर आहे. तिसरा क्रमांक आहे आइसलँड उच्च सामाजिक विश्वासामध्ये. त्यानंतर 6वा आहे कोस्टारिका. प्रथमच टॉप 10 मध्ये हा जो आहे हा कोस्टारिका लॅटिन अमेरिका मधला आहे. हा 10 प्रथम टॉप 10 मध्ये आहे. 6वा क्रमांक आहे आणि भारताचा क्रमांक आहे 118वा. हा जो आहे आता जर आपण पाहिलं तर 2024 मध्ये भारताचा क्रमांक 126वा होता. किती होता? 126वा होता. त्या तुलनेत सुधारणा झालेली आहे आणि 2025 मध्ये भारताचा जागतिक आनंद अहवालामध्ये 118वा क्रमांक आहे. किती आहे? 118वा क्रमांक आणि अफगाणिस्तानचा येतो 147वा. जगातील सर्वात दुःखी देश जर म्हटलं तर अफगाणिस्तान आहे. जगातील सर्वात दुःखी देश. जागतिक आनंद अहवालामध्ये जगातील सर्वाधिक दुःखी देश केवळ शेवटला कोण आहे? अफगाणिस्तान आहे. लक्षात ठेवा 147वा क्रमांक आहे. 147 देश घेण्यात आले होते त्याच्यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो 118वा आहे
आणि सगळ्यात शेवटी कोणाचा आहे, अफगाणिस्तानचा आहे. जगातील सर्वात दुःखी देश म्हणून अफगाणिस्तान येतो, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढे बघा, जागतिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांक 2025, जागतिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांक 2025. हे प्रसिद्ध करणारी संस्था कोणती आहे? द फ्युचर ऑफ फ्री स्पीच. द फ्युचर ऑफ फ्री स्पीच, अमेरिका या ठिकाणी ही संस्था आहे, यांनी प्रकाशित केलेला आहे. आणि याच्यामध्ये मग जगातील 33 प्रमुख लोकशाही आणि ज्या उद्योन्मुख अर्थव्यवस्था आहेत त्या घेण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये भारताला 62.6 गुण मिळालेले आहेत. किती? 62.6 गुण. आणि या निर्देशांकानुसार भारताचा जो क्रमांक आहे हा 24वा आहे. कितवा आहे? 24वा भारताचा क्रमांक आहे जागतिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये. हा सुद्धा IMP करून ठेवा, हा सुद्धा महत्वाचा आहे. जागतिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 24वा आहे. मग पहिला क्रमांक कोणता आहे? नॉर्वे या देशाचा आहे. नॉर्वे 87.9 इतकं गुण आहेत. नंतर दुसरा क्रमांक डेन्मार्कचा आहे, 86.4 इतके गुण आहेत. त्यानंतर भारताचा जो आहे तो 24वा आहे, 62.6. आणि सर्वाधिक शेवटच्या तळाला जो देश आहे तो तुर्की, रशिया आहे, सर्वात कमी गुण आहेत. लक्षात ठेवा, तुर्की आणि रशिया सर्वात कमी गुण या देशांना आहेत. भारताचा कितवा क्रमांक आहे? मग 24वा. लक्षात ठेवा, या जागतिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा 24वा क्रमांक आहे, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्यानंतर भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024, जे याच्यामध्ये 180 देश घेण्यात आले आणि 180 देशांपैकी भारताचा 96वा क्रमांक आहे. भारताचा कितवा आहे? 180 देशांमध्ये 96वा क्रमांक. कशामध्ये? जागतिक धारणा निर्देशांकामध्ये. कोणी प्रसिद्ध केला आहे? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल, मुख्यालय त्याचे जर्मनी बर्लिन या शहरामध्ये आहे. या संस्थेने, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने भ्रष्टाचार धारणा निर्देशांक प्रसिद्ध केलेला आहे 2024चा. याच्यामध्ये भारताचा 96वा क्रमांक आहे आणि भारताचा स्कोर 100 पैकी 38 इतका आहे. किती आहे? 100 पैकी 38. प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? डेन्मार्क, 90 स्कोर आहे. जगातील सर्वात स्वच्छ देश आहे डेन्मार्क. जगातील सर्वात स्वच्छ देश कोणता आहे? डेन्मार्क आहे आणि त्याचा पहिला क्रमांक आहे भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये. दुसरा क्रमांक आहे फिनलँडचा, 87 गुण आहेत, उच्च पारदर्शकता. नंतर तिसरा क्रमांक आहे न्यूझीलंड, 85 गुण आहेत. आणि भारताचा 96वा क्रमांक येतो, 38 गुण आहेत भारताला. आणि सगळ्यात शेवटला जो आहे अत्यंत भ्रष्टाचारी, सर्वाधिक भ्रष्टाचारी देश जो आहे तो सोमालिया आहे. कोणता आहे? सोमालिया. त्याचा क्रमांक आहे 180वा. कितवा क्रमांक आहे? 180वा. आणि मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या क्रमांकाला डेन्मार्क आहे, 96व्या क्रमांकाला भारत आहे आणि सगळ्यात शेवट 180वा कोण आहे? सोमालिया. या भ्रष्टाचार धारणा 2024च्या निर्देशांकानुसार. आता बघा, नुकतंच जगातील सर्वात श्रीमंत महिला घोषित करण्यात आल्या. 17 फेब्रुवारी 2025 रोजी हा अहवाल आला होता. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, जगातील 10 सर्वात श्रीमंत महिला. लक्षात ठेवा, याच्यामध्ये पहिला क्रमांक जो आहे तो ॲलिस वॉल्टन यांचा आहे. 112.5 डॉलर इतकी संपत्ती आहे. ही संपत्ती अब्ज डॉलर मध्ये आहे, लक्षात राहू द्या. आणि संपत्तीचं मुख्य स्रोत काय आहे? वॉलमार्ट कंपनी. वॉलमार्ट अमेरिकेच्या कोण आहेत रे? ॲलिस वॉल्टन. लक्षात राहू द्या, 2025च्या जगातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये पहिला क्रमांक ॲलिस वॉल्टन यांचा येतो. दुसरा क्रमांक फ्रँको इज बी मेयर्स, 74.4 डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे अब्ज डॉलर मध्ये. आणि ल ओरियन ही कंपनी आहे फ्रान्स या देशाच्या त्या आहेत, मेयर्स. नंतर जुलिया कोच, कोण आहे? जुलिया कोच, 74.2 अब्ज त्यांची संपत्ती आहे डॉलर मध्ये. कोच इंडस्ट्रीज म्हणून कंपनी आहे अमेरिकेची, त्यांचा तिसरा क्रमांक येतो. आता याच्यामध्ये महत्वाचं की जर आपण पाहिलं तर सावित्री जिंदाल जे आहेत भारताच्या, त्यांचा 7वा क्रमांक येतो. सावित्री जिंदाल. बघा, जगामध्ये सर्वाधिक श्रीमंत याच्यामध्ये 7वा क्रमांक कोणाचा आहे? सावित्री जिंदाल यांचा आहे. डॉलर 32.3 अब्ज त्यांची इतकी काय आहे संपत्ती आहे. जिंदाल ग्रुप, स्टीलचा जिंदाल ग्रुप जो आहे त्याच्या त्या करता धरता आहेत सावित्री जिंदाल. आणि जर मग आपण विचार केला तर जगातील पहिल्या क्रमांकाच्या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या, जगातील 7व्या क्रमांकाच्या, जगातील किती क्रमांकाच्या? 7व्या. हे लक्षात ठेवा. पहिल्या 3 महिला किंवा पहिली ॲलिस वॉल्टन, वॉलमार्ट कंपनी आहे, अमेरिकेच्या आहेत. आणि भारताचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये जगामध्ये 7वा क्रमांक सावित्री जिंदाल. आणि मग पहिला क्रमांक भारतामध्ये महिलांमध्ये कुणाचा येतो? सावित्री जिंदाल यांचा येतो. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. पुढे बघा, वित्तीय आरोग्य निर्देशांक.
वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025. आता कोण डिक्लेअर करतं? नीती आयोग. नीती आयोगाची स्थापना कधी झाली? 2015 मध्ये स्थापना झालेली आहे. नीती आयोग हे संस्था आहे प्रकाशित करणारी, आणि याच्यामध्ये नवीन आधारभूत वर्ष जे धरण्यात आलेलं आहे ते 2022-23. बरोबर. कधी? 2022-23 आकडेवारीचे आधारित धरण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये 18 प्रमुख राज्यांचं मूल्यमापन करण्यात आलं. 18 प्रमुख राज्यांचं काय करण्यात आलं रे? मूल्यमापन करण्यात आलेलं आहे. राज्यांच्या क्रमवारी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये 18 राज्य घेण्यात आलेले आहेत, आणि याच्यामध्ये ओडिसा आणि छत्तीसगड यांनी पहिला क्रमांक पटकावलेला आहे. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. ओडिसा आणि छत्तीसगड सारख्या राज्यांनी नैसर्गिक संसाधनं अधिक आहेत, आणि याच्यामुळं ओडिसा आणि छत्तीसगड यांनी व्यवस्थापनातून अव्वल स्थान काय केलेलं आहे? पटकावलेलं आहे. वित्तीय आरोग्य निर्देशांकानुसार पहिला क्रमांक जो आहे तो ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यांनी पटकावलेला आहे. 18 राज्याच्या मध्ये घेण्यात आलेले आहे. बघा, ओडिसाचा पहिला क्रमांक आहे, 67.8 गुण देण्यात आलेला आहे. महसूल आणि कर्ज व्यवस्थापन जगात सर्वोत्तम आहे. महसूल आणि कर्ज व्यवस्थापन जगात सर्वोत्तम आहे. याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, ओडिसा काय आहे? पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर छत्तीसगड आहे. 55.2 गुण देण्यात आलेले आहेत. खाण महसुलाचा कार्यक्षम वापर करण्यात आलेला आहे या राज्याने, छत्तीसगडने केलेला आहे. तिसऱ्या क्रमांकाला गोवा आहे, आणि 7व्या क्रमांकाला उत्तर प्रदेश आहे. तर लहान राज्यांमध्ये गोव्याने, बघा, लहान राज्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी कोणी केली? गोव्याने केलेली आहे. पहिला ओडिसा, दुसरा छत्तीसगड आणि तिसरा गोवा. वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 नुसार राज्यसेवा किंवा कंबाईन येणाऱ्या काळामध्ये याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात राहू द्या. पुढं जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025. जागतिक निर्देशांक 2025, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 संस्था प्रकाशित कोणी केला आहे? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस, सिडनी या ठिकाणी ही संस्था आहे. या इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेने प्रकाशित केलेला आहे. याच्यामध्ये भारताचं 14वं स्थान आहे. म्हणजे दहशतवादाच्या मध्यम ते उच्च प्रभावात असलेल्या श्रेणीमध्ये भारत मोडतो. लक्षात ठेवा, 14वं स्थान आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकावर बुकिर्ना फासो सलग दुसऱ्या वर्ष हा देश प्रथम आलेला आहे जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये. दुसऱ्या क्रमांकाला पाकिस्तान आहे. दुसऱ्या क्रमांकाला कोण आहे? पाकिस्तान आहे. तिसऱ्या क्रमांकाला सिरिया आहे. चौथ्या क्रमांकाला माली आहे. लक्षात ठेवा, बुकिर्ना फासो पहिल्या क्रमांकाला, दुसऱ्या क्रमांकाला पाकिस्तान, तिसऱ्या क्रमांकाला सिरिया, आणि 14 क्रमांक भारत येतो. 14वा क्रमांक काय येतो? भारत येतो. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 नुसार भारताचा क्रमांक किती आहे? 14वा आहे. प्रथम क्रमांकावर बुकिर्ना फासो, आफ्रिका खंडामधला हा देश आहे. याचा जागतिक दहशतवादामध्ये पहिला क्रमांक येतो. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढं जागतिक शांतता निर्देशांक, महत्वाचा निर्देशांक आहे 2025. जागतिक शांतता निर्देशांक प्रकाशित कोण केले? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस, सिडनी या देशाने. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 163 स्वतंत्र देश घेण्यात आलेले आहेत. किती? 163. आणि 163 मध्ये 115वा क्रमांक कुणाचा येतो? भारत देशाचा येतो. भारताचा स्कोर किती आहे? 2.229. 115वा क्रमांक येतो. जर आपण पाहिलं तर जागतिक शांतता निर्देशांकामध्ये आइसलँड हा 2008 पासून प्रथम स्थानावर आहे. लक्षात ठेवा, अतिशय शांत देश म्हणून आइसलँड 2008 पासून सलग प्रथम स्थानी आहे. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. दुसरा आहे आयर्लंड, तिसरा आहे न्यूझीलंड देश, आणि 115वा क्रमांक कुणाचा येतो रे? भारताचा. जागतिक शांतता निर्देशांक 2025 नुसार भारताचा क्रमांक 115वा येतो. 163 क्रमांकावर कोणता देश आहे रे? रशिया हा देश आहे. लक्षात ठेवा. पुढं 2025 चा जागतिक भूक निर्देशांक अहवाल महत्वाचा आहे. IMP करून ठेवा, याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. 10 ऑक्टोबर 2025 रोजी हा निर्देशांक जो आहे हा निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामध्ये 136 देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि हा जो अहवाल आहे हा अहवाल कन्सर्न वर्ल्ड वाईड या संस्थेने प्रकाशित केलेला आहे. तसंच इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल लॉ ऑफ पीस अँड आर्म कॉन्फ्लिक्ट या दोन संस्थांनी जागतिक भूक निर्देशांक प्रकाशित केलेला आहे. याच्यामध्ये भारताची स्थिती म्हणजे भारत 102व्या क्रमांकावर आहे. 102व्या क्रमांकावर आहे. भारताचा जो स्कोर आहे तो गंभीर आहे, म्हणजे 25.8 गंभीर मध्ये तो मोडतो. 2020 ते 24 चा डेटा याच्यामध्ये काय करण्यात आलेला आहे? घेण्यात आलेला आहे. आणि जागतिक स्थितीचं जर आपण पाहिलं तर जागतिक स्तरावर 175 दशलक्ष लोक
उपासमारीचा काय करत आहेत, सामना करत आहे. या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे रे? 102 आहे. कितवा आहे? 102 आहे. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. याच्यामध्ये सर्वाधिक प्रभावित देश कोणते आहेत? सोमालिया, चाड, मादागास्कर, दक्षिण सुदान, येमन आणि बुरुंडी हे सर्वाधिक प्रभावित देश आहेत. उत्तम कामगिरी करणारे देश कोणते आहेत? आर्मेनिया, बेलारुस, बोस्निया आणि हर्जेगोविना, बल्गेरिया, चिली आणि चीन. आता हा जो निर्देशांक आहे तो अल्पपोषण, मुलांचा अपव्यय, मुलांची घुटलेली वाढ आणि बालमृत्यू या 4 निकषांवर आहे. कारण का आपण जर पाहिलं तर राज्यसेवेला निकष सुद्धा विचारले जातात. महत्वाचे 4 निकष कोणते आहेत? अल्पपोषण, मुलांचा अपव्यय, मुलांची घुटलेली वाढ आणि बालमृत्यू या 4 निकषावर हा निर्देशांक काय आहे? आधारित आहे. जागतिक भूक निर्देशांक. आणि याच्यामध्ये महत्वाचं जर आपण पाहिलं तर भारताचा जो क्रमांक आहे हा भारताचा क्रमांक कितवा आहे रे? 102 वा. कितवा क्रमांक आहे? 102 आहे. बघा इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण शेवटचा भाग पाहणार आहे. याच्यामध्ये सुद्धा महत्वाचे निर्देशांक घेणार आहे. आपले आतापर्यंत 3 भाग झालेले आहेत. हा 4था भाग आणि 5व्या भागामध्ये महत्वाचे निर्देशांक घेतले आहेत. पूर्ण वर्षाचे म्हणजे 2025-26 चे जेवढे निर्देशांक आहेत महत्वाचे ते सर्वच्या सर्व आपण या सिरीज मध्ये काय केलेले आहेत? घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.